खाटोळ या दोघांनाही विनंती, दादा भुसे यांचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण दादा भुसे यांचं स्वागत करूयात आणि पुढच्या आपल्या परिसंवादाकडे वळूयात. नमस्कार. पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत प्रस्तुत स्मार्ट सिटी नाशिक या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजच्या या सेशनमध्ये आपल्यासोबत आहेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. आपण जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करूयात. उत्तर महाराष्ट्रातल्या मातीतलं तडफदार, थेट स्पष्ट बोलणारे, होला हो नाहीला नाही असं म्हणणारे हे नेते आणि शक्य असेल तिथपर्यंत अगदी मर्यादेच्या बाहेर जाऊन देखील जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याकरता कायम ते झटत असतात. दादा, आत्तापर्यंत आम्ही स्मार्ट सिटी या अनुषंगाने रिअल इस्टेट असेल, त्याचबरोबर एज्युकेशन हब असेल या विषयाला घेऊन आम्ही चर्चा केली. शिवाय आम्ही काय म्हणूयात की हेल्थ हब जे आहे, म्हणजे कशा पद्धतीने आरोग्याच्या दृष्टीने नाशिक विस्तारते या दृष्टीने देखील आम्ही चर्चा करणार आहोत. कायदा सुव्यवस्था या विषयाला घेऊन देखील चर्चा करणार आहोत. तर अनेक प्रश्न उपस्थित झालेत, अपेक्षा व्यक्त झाल्यात. म्हणून आपण म्हणतो ना की मौके पे चौका, तुम्ही आलेला आहात, त्यामुळे ते प्रश्न आपल्यासमोर आम्ही उपस्थित करणार आहोत आणि त्याची उत्तर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पण थेट आत्ता या क्षणाला तुमच्या सगळ्यांच्या मनातला पहिला प्रश्न मी दादांना विचारतोय. दादा, नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम आपण काय करणार आहात? सर्वप्रथम तर मी न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीचं आभार व्यक्त करतो. तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. तुम्ही थेट पालकमंत्री नात्याने प्रश्न विचारला. बरं, टाळ्या वाजवा. हा ना, या गोष्टीला अनुमोदन आहे तुमचं. नाही दादा, अनुमोदन आहे या गोष्टीला. बघा, पालकमंत्री जबाबदारी कोणावर द्यायची याचे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत. ते या संदर्भातला निर्णय करतील. परंतु एक नाशिक जिल्ह्याचा इथलाच एक निवासी म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्या नाशिकच्या ज्या काही स्ट्रेंथ आहेत, जे शक्तिपीठ आहेत, ज्याच्यामध्ये आता आपण उल्लेख केला की नाशिकमध्ये हजारोंच्या लोकांच्या हातांना काम देण्याचं काम आपल्या या यंत्रभूमीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होत आहे. हजारो रुग्ण अगदी राज्यभरात आपल्या नाशिकमध्ये येतात, त्यांच्यावर उपचार केले जातात. त्याहीपेक्षा आपला नाशिक जिल्हा हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. बरोबर. अनेक अडीअडचणींना तोंड देत प्रतिकूल परिस्थितीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करत, मग अगदी देश पातळीवर कांदा असेल, द्राक्ष असतील, मका असेल, डाळिंब असेल, भाजीपाला असेल, याच्यामध्ये शेतकरी बांधवांनी कष्टपूर्वक अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये नाशिकला आणखी शैक्षणिक हब म्हणून आपण कसं डेव्हलप करू शकतो, यापूर्वीच या संदर्भामध्ये आम्ही सर्व जे शिक्षण संस्था चालक आहेत यांची एक बैठक संपन्न केली होती. त्याच्यातनं अनेक चांगलं कार्य यापूर्वी संपन्न झालेलं आहे. त्याला आणखी पुढे कसं नेता येईल, जी जसं लातूर पॅटर्न आहे किंवा कोटा आहे, त्या धर्तीवर आपल्या नाशिकमध्ये काही सुविधा देऊन राज्यभरातले विद्यार्थी आपल्या इकडे कसे येतील, आपल्या स्थानिक विद्यार्थ्यांना या माध्यमातून न्याय कसा मिळेल, ते पुढे कसे जातील, त्या दृष्टिकोनातनं एक माणूस त्या ठिकाणी आहे. या विभागाचा पदभार स्वीकारून मला वाटतं की एक 8 दिवस झालेले आहेत. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचा अतिशय जिव्हाळ्याचा शालेय शिक्षण हा विभाग आहे, त्याची जबाबदारी त्यांनी आपल्या नाशिकवर दिली. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब त्यांनी या विषयाला अनुमोदन दिले. आणि म्हणून आणखी जलद गतीने शैक्षणिक हब आपला नाशिक कसा होऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून आपण सर्व मिळून हे मिशन पुढे नेऊ. दादा, पहिला परिसंवाद जो आमचा होता रिअल इस्टेट, त्यामध्ये इथल्या विकासकांनी एक अपेक्षा अशी व्यक्त केली, ती म्हणजे कनेक्टिव्हिटी. दळणवळणाच्या माध्यमातून इथली जोडणी जी आहे, संलग्नता जी आहे, ती जर सशक्त असेल तर अधिक मंडळी इथे येऊ शकतील, गुंतवणूक करतील, सगळ्या गोष्टी वाढतील. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी जो मांडला जातोय तो मुंबई ते नाशिक लोकलची ट्रायल झाली, पण अजूनही त्या बाबतीत पुढे काही होऊ शकलं नाही. तर याबद्दल काही स्टेटस आपल्याकडे आत्ता क्षणाला आहे का? या क्षणाला तर मला त्याचं सविस्तर माहिती नाही, परंतु
पाठीमागच्या काळामध्ये असं चाचणी करण्यात आलेली होती. आत्ताच्या घडीला कसाऱ्यापर्यंत लोकल्स त्या ठिकाणी आहेत आणि मग कसारा ते नाशिक लोकलच्या संदर्भात आपल्याला निश्चितपणे त्याचा फायदा होईल, पाठपुरावा करावा लागेल. परंतु त्याच्यासोबतच आपण जर बघितलं तर समृद्धी महामार्ग, बरोबर, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना पाठीमागच्या काळामध्ये आता तो प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि मला वाटतं की भिवंडी बायपासला येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तो जोडला जाईल. जी, नाशिकचा जिथपर्यंत विषय आहे तर आपल्या इगतपुरीच्यापासनं त्याला आपण जोडू शकतो, म्हणजे जोडलेला आहे. तसंच सिन्नरपासनं पण समृद्धी महामार्ग जोडला गेलेला आहे. त्याच्यासोबतच नाशिकचा एक रिंग रोड आपला MSRTC विभागाच्या माध्यमातून प्रस्तावित आहे. येणाऱ्या काळात तो पण आपण पुढे नेणार आहोत. पुणे रिंग रोड आणि नाशिक रिंग रोड याला व्हाया शिर्डी, तो पण ग्रीन कॉरिडॉर आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे की ज्या माध्यमातून पुणे पण आणखी आपल्याला जवळ येईल आणि समृद्धी महामार्ग पण त्या माध्यमातून मुंबई पण आपल्याला जवळ येईल. दादा, ज्यावेळी मुंबई, नाशिक आणि पुणे या 3 शहरांचा आपण विचार करतो तर यांना अधिक चांगल्या पद्धतीने जोडता येऊ शकतं, म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो जोडता येऊ शकतो. या अनुषंगाने जे रस्ते झाले पाहिजे किंवा कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे या विषयाला घेऊन सरकार काही विचार करतंय का? तुमच्या डोक्यात त्याबद्दलचं काही विजन आहे का? नाही, मी जसं आता सांगितलं की नाशिकचा रिंग रोड आहे, पुण्याचा रिंग रोड आहे, जे डेन्स पॉप्युलेशनमध्ये जो ट्रॅफिकला वेळ लागतो, तर याच्यातनं मोठ्या प्रमाणात त्या दोन्ही शहरांची सुटका होणार आहे. आणि समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई पण आपल्याला जवळ येणार आणि पुणे, शिर्डी, नाशिक या महामार्गामुळे पुणे पण आपल्याला जवळ येईल. अपेक्षित आहे की साधारणतः एक 2-2.5 तासामध्ये हे दोन्ही शहरं जोडली जातील. दादा, तसं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही आपला शब्द टाळत नाही यात शंका नाही, कारण आपण जुने जाणते नेते आहात आत्तापर्यंतच्या राजकारणातल्या प्रवासातले. पण असे कोणते नवीन प्रकल्प येणाऱ्या कालावधीत नाशिकला अधिक स्मार्ट करण्याच्या दृष्टीने आपण आणण्याचा विचार करताय, जे कागदावरती पण आता प्रत्यक्ष स्वरूपात देखील समोर येतील? मला वाटतं की आणखी जास्त रोजगार निर्मिती आपण कशा पद्धतीने करू शकतो, त्याच्यासोबतच गोदावरीचा स्वच्छतेचा विषय असेल, पोल्युशन मुक्त गोदावरी आपण कसं करू शकतो, त्याच्यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये एका धरणाचा प्रस्ताव आहे. ते धरण जर पूर्ण झालं तर पुराचंही प्रमाण नाशिकला धोका कमी होणार आहे आणि पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न सुटणार आहे. त्याच्यासोबतच नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा मालाच्या निर्यातीच्या सुविधा आपण कशा निर्माण करून देऊ शकतो, कळीचा मुद्दा आहे. हां, तर या गोष्टींवर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी जावं लागेल. आणि जसं मी बोललो की एज्युकेशनल हब या संदर्भामध्ये पण काही रिझर्वेशन जागा आपल्या नाशिकमध्ये आहेत, तिथं आणखी काही सोयी सुविधा देऊन जास्तीत जास्त शैक्षणिक संस्थांचं कामकाज आणखी मोठ्या प्रमाणात पुढे कसं नेता येईल. स्थानिक पातळीवरच्या पण अनेक संस्था आहेत की त्यांनी अतिशय चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे, त्यांना पण प्रोत्साहन देऊन त्यांचं जाळं कसं विस्तारता येईल. आपल्या नाशिकच्या ओझरला HLचा प्रकल्प आहे, तिथे आणखी जास्तीचे काही मोठे जॉब्स जर आले तर त्याच्यातनं आणखी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. बरोबर आहे, नवीन उद्योग आले पाहिजे, दळणवळण व्यवस्था, सगळ्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचा विकास होणं किंवा संबंध राज्याचा विकास होणं फार महत्त्वाचं आहे. पाठीमागच्या काळामध्ये खासदार गोडसेंच्याही माध्यमातून अनेक चांगले प्रकल्प काही अंतिम टप्प्यात आहेत, काही त्यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केलेला होता. मला वाटतं की ते पण मिशन जर आपण पुढे नेलं, या नाशिकच्या विकासाला त्याचा फायदा होईल. चला दादा, आपल्या परवानगीने आपल्या घरात डोकावतोय. घरात डोकवणं म्हणजे अर्थात आपलं खातं. शालेय शिक्षण मंत्री आपण झालेला आहात बघा, म्हणजे गेल्या वेळी रस्ते, पक्के रस्ते जे सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणतो, या विषयाला घेऊन आपण काम केलं MSRTCच्या माध्यमातून. शालेय शिक्षण हे खातं सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
जिथे आपण एक पिढी तयार करण्याचं काम करत असतो. दादा, आजही राज्यामध्ये तसं जर बघायला गेलं तर जिल्हा परिषदेची काही शाळा ज्या खरं तर बंद पडण्याच्या अवस्थेत आहे, ज्याबद्दल मोठी ओरड कायम विरोधी पक्षाकडनं केली जाते. शिक्षक भरतीचा मुद्दा आहे, आवश्यक प्रमाणात त्या व्यवस्थेत मनुष्यबळाचा मुद्दा आहे. हे जे काही मुद्दे हे सोडवण्याच्या बाबतीत आपण काही प्रयत्न करणार आहात का? जसं मी बोललो की माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या अतिशय जिव्हाळ्याचा हा विभाग आहे आणि त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या नाशिकवर या विभागाची जबाबदारी दिली. मला वाटतं की या विषयाशी संबंधित मग आपले विद्यार्थी असतील, त्यांचे पालक आहेत, आमचे गुरुजन आहेत, काही संस्था चालक आहेत, अनेक शिक्षण तज्ज्ञ आहेत की ज्यांनी या विषयामध्ये वर्षानुवर्ष अभ्यास केलेला आहे. या सर्वांचं मनोगत ऐकून एक रोड मॅप आम्ही तयार करायला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवरच्या ग्राम शिक्षण समिती असतील आणि नागरिक या सर्वांना आम्ही सोबत घेणार आहोत. आणि विभागाचा माणूस असेल की अगदी गरीबातल्या गरीब कुटुंबाच्या विद्यार्थ्याला सुद्धा 21व्या शतकामध्ये जे आपण मार्गक्रमण करतो आहोत तर गुणवत्तापूर्ण दर्जेदार आनंददायी त्याला शिक्षण कसं मिळेल, त्यालाही या स्पर्धेच्या युगामध्ये तो त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न असेल. अनेक ग्राम शिक्षण समिती आहेत की ते पालकाचे अतिशय चांगली भूमिका पार पाडत आहेत, त्यांनाही प्रोत्साहन देऊ. अनेक शिक्षकांनी जे चांगलं कार्य संपन्न केलं आहे ते सर्वदूर महाराष्ट्रव्यापी कसं नेता येईल, सर्वांना त्याचा लाभ कसा देता येईल, त्या दृष्टिकोनातून आमचा विभाग काम करेल. दादा, पण तुम्ही आश्वस्त करताय की मंत्रालयाच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरनं महाराष्ट्र बघण्यापेक्षा अधिकारी थेट ग्राउंडवरती जाऊन आम्हाला बघायला मिळतील? शालेय शिक्षण विभाग तर याची अंमलबजावणी करेलच, परंतु माझा मानस आहे की जसं मी बोललो की लोकसहभाग, त्या गावाचे जे लोकप्रतिनिधी असतील, त्या गावाचे ग्रामस्थ असू देत, बरं, त्यांच्या पण शुभेच्छा आशीर्वादाची आमच्या विभागाला मी विनंती करणार आहे. त्याच्यासोबतच इतरही विभागांचे जे अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांनासुद्धा आम्ही विनंती आवाहन करणार आहोत की तुमचं लक्ष, तुमचे शुभेच्छा आशीर्वाद त्या शाळेला असू देत. विषय छडीचा नाही, चुका झाल्या असतील दुरुस्त करू आणि त्या सुधारल्या गेल्या पाहिजेत. पण दादा, वेळी घ्यावी लागेल तुम्हाला. वारंवार चुका सहन केल्या जाणार नाही. तुमच्यात एक शिवसैनिक आहे, वेळ पडली तर छडी घ्यावी लागेल तुम्हाला. मी सांगितलं, वारंवार केलेल्या चुका सहन केल्या जाणार नाहीत. बरोबर. चला, क्या बात आहे. आपण खरं तर सहभागी संवाद साधतो या ठिकाणी. काही आपल्या समोर असणाऱ्या प्रेक्षकांचे प्रश्न देखील आपण घेतोय. अमरीश मोरे पर्यावरण प्रेमी आपल्यासोबत आहेत, त्यांच्यापर्यंत माईक दिला जावा अशी मी विनंती करेन. अमरीश मोरेंना. माझा प्रश्न तुम्हाला आहे, या विभागाचे प्रमुख म्हणून सर्वात मोठं चॅलेंज असेल आणि तुम्ही रिव्ह्यू मिटिंग जेव्हा पहिले घेतली असेल पदभार येताना, तेव्हा तुम्हाला ज्या अडचणी प्रामुख्याने जाणवल्या त्या सर्वसामान्य म्हणून आम्हीसुद्धा अनुभवतो. शिक्षण घेताना एका गरीब घरातला विद्यार्थी जेव्हा जातो त्याच्यासमोर चॅलेंजेस काय आहे, त्याला क्वालिटी एज्युकेशन मिळतं का, त्याला त्याचं ज्ञानाचा भविष्यात फायदा होईल का, आणि तो तिथून एक उच्च स्तरावर कसा जाईल, यासाठी पायाभूत सुविधा असणं गरजेचं आहे. सध्याची परिस्थिती बघता अतिशय दुर्धर स्थिती आहे असं मला प्रामुख्याने म्हणावं लागेल या राज्याचा नागरिक म्हणून. दुसरी गोष्ट, दीपक केसरकर साहेबांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती आज तुमच्यापर्यंत आली असेल. त्यांनी जे काही चांगले कामं केले असतील त्याचं तुम्ही एक आढावा मला देण्यात यावा सर्व पत्रकार माध्यमांना आणि सर्वांना. आणि भविष्यामध्ये आम्हाला मराठी शाळा, ज्या शाळेमध्ये मी शिकून आलेलो आहे, इथे बसलेला प्रत्येकजण, तुम्हीसुद्धा उच्च पदावर आहात, तर मला असं वाटतं की मराठी शाळेंमधून कॉन्व्हेंटपेक्षा किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनपेक्षा मराठी शाळेंमधून उच्च पदाधिकारी निर्माण झाले पाहिजे, चांगले नागरिक निर्माण झाले पाहिजे. यासाठी पुढच्या 5 वर्षाचा साहेब ब्ल्यूप्रिंट तुमच्या माध्यमातून. मला वाटतं की अतिशय चांगले मुद्दे आपण या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. माननीय माजी शिक्षण मंत्री महोदय केसरकर साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. त्यांनी केलेल्या चांगल्या योजना निश्चितपणे विभाग पुढे नेईल. मला वाटतं की हे एक पुण्याचा आणि पवित्र विभाग आहे. याच्यामध्ये जेवढं आपल्याला चांगलं काम करता येईल आम्ही करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. भौतिक सुविधांच्या संदर्भामध्ये एक 10 कलमी कार्यक्रम आम्ही तयार करायला घेतलेला आहे रोडमॅपमध्ये,
की कोणत्या कोणत्या माध्यमातून कोणत्या कामाला आपल्याला निधी उपलब्ध होऊ शकतो. जास्तीत जास्त जबाबदारी शासन त्या ठिकाणी स्वीकारेल आणि काही गोष्टी विषय पैशांचा असणार नाही, परंतु जोपर्यंत लोकांचा सहभाग होत नाही, हे काही नवीन बाब नाही, गेल्या 10-15 वर्षांच्या पासून हे मिशन राहिलेलं आहे. तर लोकांचा पण सहभाग आम्ही त्यांचे शुभेच्छा आशीर्वाद याच्यामध्ये घेणार आहोत. इथल्या सगळ्या उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रतिनिधींच्या मार्फत आपण जनतेला आश्वस्त केलं, प्रेक्षकांना आश्वस्त केलं. आणि मी जसं म्हणालो, वेळ पडली तर आपण अर्थातच छडी घेऊन काम करणारच आहात या सगळ्या वेगवेगळ्या क्लासरूममध्ये. शुभेच्छा आपल्याला. आणि याकरताही शुभेच्छा की पालकमंत्रीपदाची सूत्र हाती आल्यानंतर वेगाने आपण काम करणार आहातच, पण नाही आली तरी दादांचं लक्ष हे संबंध राज्यावर असतं, त्याच्यामुळे तोही वेग तुमचा अधिक दुप्पट असेल. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. जाता जाता फक्त एक छोटीशी विनंती करू का दादा, तुम्ही अहिराणीत बोलताना फार सुरेख वाटतो. आम्हाला 4 वाक्य अहिराणीतनं जर आपण काही विकासाबद्दलची जर आमच्या सगळ्या लोकांसमोर मांडली तर आम्हाला खूप छान वाटेल. मला वाटतंच की आपला संपूर्ण नाशिकवर जी जबाबदारी उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबनी दिली, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यासनी जो विश्वास आपला नाशिकवर दखाडा, तर निश्चितपणे आपण सगळा मिळीसन रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात कष्ट करू आणि त्यासनी जो विश्वास दखाडा तो विश्वास सार्थ करा करता जे जे काही करणं पडे रात्रंदिवस आपण सगळा मिळीसन मेहनत करू. वा वा, मी दादांना मुद्दाम बोलायला लावलं, कारण ते बोलल्याशिवाय इतिश्री दादाजी भुसे संपूर्ण असं म्हणताच येत नाही. त्याच्यामुळे दादा आपले खूप खूप धन्यवाद. आपण काही या ठिकाणी एक छोटेखानी सगळ्यांचे सत्कार करणार आहोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत दादा भुसेंसाठी प्लीज. आमच्या विभागाने निर्णय केलेला आहे की शुभेच्छा स्वीकारताना पुस्तकाच्या माध्यमातून स्वीकारायच्या आणि द्यायच्या सुद्धा पुस्तकांच्या माध्यमातून. बिलकुल. न्यूज 18 लोकमतला राजा शिवछत्रपती. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवूयात. धन्यवाद माननीय दादाजी भुसे. आणि त्यांनाही विनंती आहे आमच्या मान्यवरांना सन्मानित करावं. मी आमंत्रित करते क्रेडाई नाशिकचे प्रेसिडेंट मिस्टर कुणाल पाटील यांना, त्यानंतर शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बेलगावकर, ब्रँड बनाव .ai फाउंडर आणि CEO डॉक्टर अमित पाटील आपल्या शिक्षण विषयक परिसंवादामध्ये ते सहभागी झाले होते. त्यांना सन्मानित करतायत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. त्यानंतर